गोंदिया जिल्ह्यातील आमगाव नगर परिषद स्थापनेचा प्रस्ताव गेल्या 12 वर्षांपासून प्रलंबित असल्याच्या निषेधार्थ आमगाव तालुका काँग्रेस कमिटीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावे तहसीलदारांमार्फत निवेदन सादर केले। नगर परिषद स्थापन न झाल्यामुळे आमगावसह 8 गावातील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। ऑगस्ट 2026 मध्ये या प्रकरणावर अंतिम निर्णय घेऊन नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली। अन्यथा 9 ऑगस्ट पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे। मी संजय भायकार, आमगाव तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष। आज आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिलेलं आहे। तहसीलदार मार्फत निवेदन देण्याचे कारण हे आहे की आज नगर परिषद नगर पंचायत आमगावची 8 गावं जे विना मालकाची आहेत, त्यांचा कोणी वाली नाही आहे असे झालेले आहेत। या 8 गावांना न्याय देण्यासाठी आम्ही शासनामागे विनंती करत आहोत, त्यासाठी निवेदन दिलेलं आहे। जर 8 तारखेपर्यंत त्यांनी जर कोणत्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही, अधिसूचना जारी केली नाही, तर आम्ही 9 तारखेपासून क्रांती दिनानिमित्त आमरण उपोषणावर तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी बसणार आहोत। आणि हे आम्ही त्यांना ताकीद देत आहोत की त्यांनी 8 तारखेच्या आत कसे करून त्वरित आमगाव ते 8 गावाला बहाल करावे आणि ग्रामपंचायत असो नगरपंचायत असो त्यांनी कोणत्याही याच्यातून निवडणूक लवकरात लवकर घेण्याची कृपा करावी। कारण आता येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत, ग्रामपंचायत निवडणूक आहेत। आज मागील 11 वर्षापासून म्हणजे 9 वर्ष झालेले आहेत पूर्ण। 2017ला निवडणूक जेव्हा लागल्या होत्या नगर परिषदेच्या, त्याच्यानंतर आज 9 वर्ष झालेले आहेत। कोणत्याही प्रकारच्या 8 गावामध्ये निवडणूक झालेल्या नाही आहेत। ग्रामपंचायत नाही बहाल झालेली आहे, नगर पंचायत बहाल झालेली नाही आहे। म्हणून त्वरित आम्ही मुख्यमंत्र्यांना निवेदन करत आहोत की त्यांनी त्वरित निर्णय घेऊन अधिसूचना जारी करावी आणि 8 गावांना न्याय द्यावा। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, गोंदिया।